2 तारखेला परळी नगरपालिकेचं मतदान शांततेत पार पडलं आणि त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाने ती 21 डिसेंबर रोजी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने पालिकेचे जे मतदान पेट्या आहेत ते परळीच्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स बिल्डिंग ठेवण्यात आले होते आणि त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली होती. त्या ठिकाणी मात्र जे शरद पवार गटाचे जे नगराध्यक्षपदाचे दावेदार उमेदवार आहेत त्यांनी मागणी केली होती की त्या ठिकाणी आम्हाला स्ट्रॉंग रूमची पाहणी करता यावी, त्या ठिकाणी जाता यावं, त्या ठिकाणी आम्हाला झोपण्याची सोय करण्यात यावी, त्यांनी अधिकृत मागणी केली होती. त्यानंतर त्यांची आणि त्या अधिकाऱ्याशी जी काही बाचाबाची झाली होती त्यानंतर त्यांच्या आज गुन्हा दाखल करण्यात आली. तर आपण त्याची होता त्यांना काय झालं तर नेमकं त्यांचं त्याशी की तुमचं आणि अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली त्यानंतर तुमच्या काल गुन्हा दाखल करण्यात आले, काय सांगाल? बाचाबाचीचं रूप हे ते मुद्दाम जाणून बुजून करतात. ते अधिकारी सगळे मॅनेज अधिकारी आहेत. मी आधी पुन्हा सांगितलं होतं, याच्या आधी लाटकर साहेब, संतोष रोडे आणि कांबळे हे तिघं बी आहेत. ते बी ह्याच्या आधी लोकसभेला इथंच होते, तेच होते ह्याचे इलेक्शनमध्ये त्यांच्याच ड्युट्या होत्या आणि तेच प्रमुख होते. आम्ही ह्याच्या आधी वारंवार निवेदन दिले आहेत. नेमकं त्या दिवशी काय झालं? त्या दिवशीच तेच सांगायलो की हेच लोक जे आहेत त्या दिवशी आम्हाला त्यांनी रीतसर परवानगी दिली, आम्हाला रजिस्टर ठेवले आणि स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी. आम्ही ज्यावेळेस स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी वर गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला हाकलून लावलं. ते म्हणले तुम्हाला खाली CCTV लावून देणार आहोत आणि खाली तुम्ही पहा. आम्ही मान्य केलं ते पण. आणि परत आम्ही 4 वाजता आम्हाला परत आले पोलीस सगळे आणि आम्हाला हाकलून लावलं, मारहाण केली. त्याच्यामुळे हे उद्रेक झालेला होता की उमेदवाराला जर तुम्ही मारित असाल तर कशा तुम्ही ऑर्डर दाखवा म्हणजे. आणि आम्ही रीतसर 3 तारखेला पत्र दिलेलं असताना सुद्धा लाटकर साहेबांनी आम्हाला कुठलंही लेखी पत्र दिलं नाही. आम्हाला एक गळ्यामध्ये ते ह्याच्यासाठी प्रतिनिधी ID कार्ड दिलेलं होतं तेच. पण हे पोलीस म्हणले हे इलेक्शन ह्याच्यासाठी आहे, मतदानापुरतं, हे चालणार नाही म्हणून आम्हाला हाकलून लावलं. आम्ही तिथं सही करायला जाण्याचा प्रयत्न केला आमच्या काही उमेदवाराला, तर त्यांना लाठी काट्याने बेदम मारलं. कारण आम्हाला पहिल्यापासून संशय आहे. मी त्याची कालच्या ह्याच्यात बी म्हणलं होतं की निवडणूक अधिकाऱ्याच्या पोटात काहीतरी काळाबेंद्र आहे आणि ते इथल्या स्थानिक खासदार आणि आमदाराच्या आणि हे आमदार, माजी खासदार आणि मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि हे ते आता परत अवलंबत आहेत. कारण एका गणेश पारच्या सभेमध्ये आमदार साहेब सुद्धा म्हणले होते की सगळ्या कार्यकर्त्यांनो शांत राहा, आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आता काम करायचं आहे आणि तुम्ही शांत राहा, पुढची जबाबदारी माझी आहे, मी कशा पद्धतीने सांभाळतो ते त्या पद्धतीने सांभाळायला मला वाटतं त्यांनी चालू केलेलं आहे. सगळे पोलीस यंत्रणा आणि ते इलेक्शन कमिशनरचे जे सगळे लोक आहेत त्यांना दबावाखाली घेऊन ते आम्हालाच हाकलून लावलं आहे. आता यांना काय करायचं आहे हे अद्याप आम्हाला कळालं नाही. आणि उलट आमच्यावरच गुन्हे दाखल करीत असेल तर अशा पद्धतीनं जर गुन्हे दाखल करून त्यांचे जर समाधान होत असेल तर आम्ही हजारो गुन्हे असे सहन करू, पण आम्ही तिथं UAMची सुरक्षा करण्यासाठी तिथं जाणारच आहोत. या संदर्भात तुम्ही तुमच्या काही वरिष्ठांना काही कळवलं का? काही आम्ही अजून कुणालाच कळवलं नाही. आत्ता तुमची माहिती आता कळाली आहे. पण मी ह्या संदर्भात नक्कीच आमचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांची सुद्धा भेट घेणार आहे. बजरंग बाप्पा सोनवणे आमचे खासदार आहेत, त्यांची सुद्धा भेट घेणार आहे. आणि इथं ताबडतोब इथं तुम्ही लक्ष घालून या इलेक्शन प्रक्रियेच्या संदर्भात जे स्ट्रॉंग रूमच्या संदर्भात घडत आहे ह्याच्यावर लक्ष देण्यासाठी मी त्यांना मागणी करणार आहे. तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव येतोय? पोलीस अधिकारी दबाव असल्याशिवाय काम करत नाहीत. हे नाचन साहेब तर का नाही एखाद्या त्या ह्याच्याच काम करतात. तुम्ही पहा, मागं फिरणं म्हणजे पद्धतीनं ते त्यांचं ते ऐकून फोन आला की एक विषय कुठलाही आम्हाला कागद दिलेला नाही इथं पाहणी करण्यासाठी. पण मी 2दा बी गेलो होतो, मीडियाला सोबत घेऊन गेलो आणि त्यांनी सुद्धा प्रक्रिया दिलेली आहे तिथल्या अधिकाऱ्यांनी की आम्ही रजिस्टर ठेवलेत. पोलिसाला सुद्धा इथे एंट्री नाही आहे. पोलिसाला सुद्धा मध्ये यायचं असेल तर सही करायची. पण नाचन साहेब तर सर्रास मध्ये बाहेर करायलेत. कुणाच्या आदेशानं करायलेत. किती दसाया त्यांच्या आहेत, आमच्या जशा आहेत तसं त्यांच्या बी सहाय्या पाहिजेत असं काहीच नाही आहे. तुम्ही तिथल्या CCTV नगर परिषदचे CCTV फुटेजची सुद्धा आज मागणी करणार आहे. हे नाचन साहेब आणि त्यांची टीम किती पद्धतीनं कशा पद्धतीनं तिथं करायले. स्ट्रॉंग रूमच्या बाजूलाच त्यांनी एक पोलीस एकच भिंत आहे. इलेक्ट्रिक सगळं विषय असल्यामुळं मतपेट्या तर ते रिमोटवर सुद्धा काही होऊ शकतं. पण हे आम्हालाच तिथं जाऊ दे नाहीत, आम्हालाच मारहाण करायलेत आणि ह्यांच्या मनमानी कारभार करायलेत. हे नक्कीच इथल्या माजी खासदार, मंत्री आणि ह्यांचे इथं लागे बांधे आहेत आणि त्यांच्याच दबावाखाली इथं काम चालू आहे. ह्याची दाट शक्यता होती ती कालपासून अंमलात आली. उलट आमच्यावर गुन्हे हे दाखल करून आम्हाला मध्ये घालून ह्यांना इथं अजून काहीतरी काळाबेळ करायचा आहे. तुम्ही नगरपालिकेमध्ये हुजत घातली, जे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या संदर्भात तालुका अध्यक्ष इथं
सोळंके त्यांनी मागणी केली की जे यांच्यावरच तुम्ही जन्म निवडणूक लढवण्याच्या दुकानात हे करा हे मागणी केलेली आहे. कोण 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 म्हणले? वैद्यनाथ सोळंके तालुका अध्यक्ष. ते सांबा का? सांबा ते सांबाचं कामच आहे. 1.5 रुपयाला ते कुठलीही बाईट त्यांनी किती पक्ष बदलले, त्यांनी कोणाच्या विरोधात जे बोलते ते सांबा, त्याला गब्बरला खुश करायचं होतं, पण मुग्यांबच खुश झालाय ह्याच्या बोलण्यामुळं. ह्याच्या बोलण्यावर आम्ही पडले आणि आम्ही कुणी लक्ष देत नाही. त्याला काय, त्याला ते स्वतः कितीदा निवडून आलाय, त्याला काही घेणं देणं नाही. त्याच्या मतपेट्या नाही नसून तिथं सगळ्या पळणीनं दिलेलं मतदान आहे आणि सर्वच पक्षाचं मतदान आहे. आणि ह्याचा काही विषय आम्हाला काही बोललेला फरक पडत नाही, कारण ऐकलेला माणूस कशा पद्धतीने घेतलं आम्हाला माहिती आहे. ह्याचा विषयच नाही ह्या सांबाचा, हे सोडून द्या विषय. आता का तुमची भूमिका असणार आहे? काहीच भूमिका नाही आम्हाला. हे चिल्लर चालर सांबा फिंबा असले आमच्या विरोधात कुणी बी असले छाटछूट लोक त्यांनी पाठविले, आम्हाला माहिती, कारण मी त्या तालमीत राहिलेलो आहे. हे काय काय कशा कशा पद्धतीनं अंगावर लोक घालतात. त्या दिवशी तुम्ही बघितलं जातीय रूप द्यायचं त्यांनी माणसं पाठविले, त्या पद्धतीनं दलितावर अन्याय. अहो अधिकारी कुणाचाही कोण्या जातीचा आणि कुणाचा नसतो. आम्ही रितसर मागणी केली, आता तिन्ही बी अधिकारी दलिताचे. त्याचा अर्थ असा थोडाच असतो की आम्ही त्यांच्या जातीवर अन्याय करावं. कारण माझ्यासोबत उमेदवार सुद्धा दलिताचे आहेत, सगळेच आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून ते विषय केलेला आहे आणि मी एकटाच होतो माझ्या पक्षाचा. बाकीचे इतर अपक्ष आणि पक्षाचे सुद्धा लोक त्याच्यासोबत होते आमच्या. माझे कुठलेही ते माझा मोहाब नव्हता. आम्ही सगळ्यांनी मिळून पळणीसाठी ते इन्क्लाब नारा होता. तुमच्या जे गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात तुम्ही पोलीस वरिष्ठांशी भेट घेणार? आता आम्ही आधी आमच्या नेत्यासमोर चर्चा करणार, वकील साहेबांवर काय, आणि पोलीस वरिष्ठांशी मी कालच भेट घेतली होती. परत अजून आज ह्या संदर्भात काय असेल तर आम्हाला सुद्धा मारहाण केली, आमचे सुद्धा त्यांनी गुन्हे घेतले नाहीत. आम्ही 3-3दा गेलो तरी आम्हाला वापस केलं. आम्ही सुद्धा त्यांच्यावर, आता इथं नाही झालं गुन्हा दाखल, आम्ही SP साहेबाला तर सांगू. आणि नगर अध्यक्षाला करीत असाल कुणाच्या ऐकण्याहून, तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट किंवा ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. तर या संदर्भात मी स्वतःच माहिती घेईन आणि माझ्या वरिष्ठांकडून, आणि त्यानंतर आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊ असे देखील दीपक देशमुख यांनी सांगितलं आलेले आहे. संभाजी म्हणजे TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.